काही क्षणातच ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आज हजारो संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात ते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचा बुलंद आवाज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे या ठिकाणी आगमन या ठिकाणी होत आहे। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। आपकी बार, आपकी बार, फिर एक बार, फिर एक बार। देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। फिर एक बार, फिर एक बार। आणि ज्या क्षणाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय। दूरदृष्टीचे उत्तम प्रशासक, अभ्यासू, कर्तव्यदक्ष व संवेदनशील व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्ता अशी ज्यांची ख्याती आहे असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। महायुतीच्या वतीने आम्ही आज तिथे त्यांचं स्वागत करतो। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकाणी आपण स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा। सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आपल्या या नगरीमध्ये आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण स्वागत करूया। बोला भारत माता की। त्यांच्या समेत या ठिकाणी मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी स्वागत टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी करूया। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आपकी बार, आपकी बार, फिर एक बार, फिर एक बार। देश का नेता कैसा हो, छत्रपती शिवाजी महाराज की। व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवरांचे आपण आता स्वागत करणार आहोत। सर्वप्रथम आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत आपण करणार आहोत। सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत करावं। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यगार उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे। यानंतर आपल्या मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सन्माननीय श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांचं स्वागत पनवेल विधानसभा अध्यक्ष सन्माननीय नितीनदादा पाटील तसंच शिवसेना जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर महायुतीच्या घटक पक्षांतर्फे आपण देवेंद्रजींचं स्वागत करणार आहोत। पनवेल ग्रामीणच्या वतीने मी देवेंद्रजींचं स्वागत करायला त्यांना विनंती करते। पनवेल ग्रामीण ते अरुण शेठ भगत यांना मी विनंती करते की त्यांनी अरुण शेठ भगत साहेब, राजेंद्र पाटील साहेब, भूपेंद्र पाटील साहेब, प्रल्हादजी केनी, आनंदजी ढवळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की पनवेल तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करण्याची विनंती आपणास या ठिकाणी करतोय। तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब, प्रल्हादजी केनी, उपस्थित भूपेंद्र पाटील, सन्माननीय परेशजी ठाकूर साहेब आपणास देखील विनंती या ठिकाणी करतोय। आरपीआयच्या वतीनं आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड साहेब, प्रभाकरजी कांबळे, आरपीआयच्या वतीनं देखील देवेंद्र फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर मनसेच्या वतीनं देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। मी योगीजी चिले, संदेश ठाकूर, अतुलजी चव्हाण, नितेशजी काळे, केसीनाथ पाटील, श्री गणेशजी बनकर यांच्या वतीने आपण देवेंद्रजींचं इथे स्वागत करत आहोत। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे आपण शिवदासजी कांबळे, महादेवजी पाटील, सुनीलजी नाईक, बळीरामजी नेटके आणि अनिल पाटील यांना विनंती करते
की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आपल्या नेत्यांचं स्वागत करावं. पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदासजी कांबळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं इथे स्वागत करावं. राष्ट्रवादीच्या वतीने या ठिकाणी भीमसेनजी माळी, शिवदासजी कांबळे साहेब, राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब आपणास विनंती करतोय. अनुसूचित जाती मोर्चाच्या या ठिकाणी वतीनं अमितजी जाधव भव्य दिवस स्वरूपाचा हा सुंदरसा पुष्पहार या ठिकाणी अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे आजच्या जाहीर प्रचार सभेचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब, श्रीरंगाप्पा बाडणे साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी पनवेल तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया. या भव्य हारातील प्रत्येक फूल हे त्या कार्यकर्त्याचं प्रतीक आहे जो मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विचारांवर विश्वास ठेवून अहोरात्र कार्य करत आहे. त्यानंतर शिवसेना शहर प्रमुखांच्या वतीने आपण स्वागत घेणार आहोत. यानंतर लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय अतुलदादा पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी देवेंद्रजींचं स्वागत करावं. लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय अतुलदादा पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत करावं. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण आंदोलनात सत्ता असताना आणि नसताना सुद्धा उघड पाठिंबा देत सहकार्य केलं, त्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आभार व्यक्त करत आहोत. तसंच नामकरणाचा जो ठराव आहे तो विधानसभा विधान परिषदेत संमत करून तो पुढे केंद्रात पाठवण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आणि दिल्लीतही त्याचा पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. यानंतर व्यापारी एकता संघटना नवी मुंबईच्या तर्फे आपण त्यांचं स्वागत घेणार आहोत. व्यापारी एकता संघटना नवी मुंबई. रघुनाथ राजपुरोहित, हरीश चौधरी, विजयभाई पाटील, विनोद कोठारी, मनोहर विष्णवी आणि भवर मालवीया यांना विनंती या ठिकाणी करतो की व्यापारी एकता संघटना नवी मुंबईच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. बोला भारत माता की, भारत माता की. पुढे बौद्ध समाज. यानंतर बौद्ध समाजाला मी वतीने प्रकाशदा बिनेदार यांना विनंती करते की त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत करावं. बौद्ध समाजाच्या वतीने प्रकाशजी बिनेदार, अमित जाधव, अविनाश गायकवाड, अरुण सोळंकी, श्याम साळवी यांना विनंती या ठिकाणी करतो की आपल्या बौद्ध समाजाच्या वतीने देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील आपल्या बौद्ध समाजाच्या वतीनं त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना करतोय. यापुढे अल्पसंख्याक समाज मधील मंसूर पटेल, इर्शाद शेख, मुनाफ पटेल, शफी पटेल या सगळ्यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा स्वागत करण्यासाठी मंचावर यायचंय. सर्व शीख समाजाचे बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅपी सिंग त्यांच्या समेत या ठिकाणी असलेले सर्व शीख समाजाच्या वतीने देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. त्यांच्यानंतर या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचे मंसूर पटेल, इशाद शेख, मुनाफ पटेल, शफी पटेल, अकबर सय्यद, शाबीर शेख, झैरीना शेख या मान्यवरांना देखील विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं देखील या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती अल्पसंख्याक समाजाला या ठिकाणी करतोय. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. अल्पसंख्याक समाजाच्या या ठिकाणी मंसूर पटेल, इशाद शेख, मुनाफ पटेल, शफी पटेल, अकबर सय्यद, शाबीर शेख, झैरीना शेख या
मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं देखील आजच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करीत आहेत. त्याचबरोबर बौद्ध समाजाच्या वतीनं देखील सर्वप्रथम या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं या ठिकाणी पगडी प्रदान या ठिकाणी करून अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. बोला भारत माता की, भारत माता की वंदे. पुढील बौद्ध समाजाच्या वतीनं देखील या ठिकाणी प्रकाशजी बेनेदार, अमित जाधव, अविनाशजी गायकवाड, अरुण सोलंकी, श्याम साळवी यांना देखील या ठिकाणी विनंती या ठिकाणी करतो की आपल्या बौद्ध समाजाच्या वतीनं देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील ह्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या बौद्ध समाजाच्या वतीनं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. यानंतर आपल्या पनवेलचे आमदार, आपले नेते आदरणीय प्रशांतदा ठाकूर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांशी संवाद साधावा. बोला भारत माता की वंदे. अब की बार फिर एक बार आपल्या 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे आपले खासदार आणि या निवडणुकीचे आपले उमेदवार सन्मान्य श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रचाराच्यासाठी आज मंचावरती उपस्थित असणारे या देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलंय, एकीकडे 2014 साली त्यांच्याकडून असलेली आशा, या आशेचं परिवर्तन 2014 ते 19 या कालावधीमध्ये विश्वासामध्ये परावर्तित झालं आणि 2019 ते 24 या कालावधीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलंय, आज हा विश्वास आता गॅरंटीमध्ये बदललेला आहे आणि मोदींचा शब्द आपल्या सर्वांसाठी एक गॅरंटी बनलेला आहे. याचं निश्चितपणानं आपल्या सर्वांना अभिमान आहे. आज संपूर्ण देशामध्ये विश्वासाचं, विकासाचं एक नवं पर्व सुरू झालेलं आहे आणि नवा भारत जो घडतोय तो आपल्या सर्वांच्यासाठी एक अभिमानाचा विषय आहे. तसाच हा महाराष्ट्र देखील, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री म्हणून आज फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देखील नव्यानं घडताना आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. आज आपण ज्या परिसरामध्ये राहतो, हा पनवेल उरणचा परिसर, रायगडचा परिसर हा देखील प्रचंड वेगानं बदलतोय. JNPTचे 4 पोर्ट आपल्या परिसरामध्ये झालेले आहेत. नवीन विमानतळ या वर्षाच्या शेवटापर्यंत त्याचं काम पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे हजारोनं लाखोनं रोजगाराच्या संधी या परिसरामध्ये निर्माण होणार आहेत. आणि त्याचबरोबर अटल सेतू असेल, मल्टी मॉडल कॉरिडॉर आहे, JNPT पासून येणारा हा आपला सिडकोचा कोस्टल रोड आहे, त्याचबरोबरनं चौक पासून JNPT कडे जाणारा हा नॅशनल हायवेचा 3200 कोटीचा रस्ता, याच्यामुळे या सगळ्या परिसराची कनेक्टिव्हिटी ही खूप मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. याचबरोबरीनं सिडको, पनवेल महापालिका, नैना प्राधिकरण यांच्या माध्यमातून शेकडो कोटींची कामं, विकास कामं या सगळ्या परिसरामध्ये सुरू झालेले आहेत आणि त्याचा निश्चितपणानं आपल्या सर्व जनतेला देखील अनुभव येतोय. आज या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 525 कोटीची विकास कामं सुरू आहेत. अमृत योजनेची जवळपास 437 कोटीची कामं ही सुरू आहेत. नावाशेवा टप्पा 3 याच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचं 150 MLDचं 495 कोटीचं एक काम हे या परिसरामध्ये सुरू आहे. अशाच पद्धतीनं पनवेलचा ग्रामीण भाग असू द्या, पनवेलचा सिडको वसाहतींचा भाग असू द्या, या सर्व परिसरामध्ये, या सर्व परिसरातल्या लोकांना सुविधा देणे यासाठी आप्पा बारणे साहेब प्रयत्न करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे घटक पक्ष म्हणून मग भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही सर्वजण याच्यासाठी कटिबद्ध आहोत आणि या परिसरातल्या जनतेच्या समस्या या सोडवण्यासाठी देखील आम्ही सारी मंडळी कटिबद्ध आहोत. आज माननीय देवेंद्रजी आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं या सगळ्या परिसरामध्ये
येणारा आपला विमानतळ हे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून विकासाचं एक मोठं चिन्ह म्हणून आपण सगळ्यांकडे पाहतो, या विमानतळाकडे पाहतो. या विमानतळाच्यासाठी जेव्हा इथल्या गावांचं पुनर्वसन करावं लागेल अशा पद्धतीची स्थिती आली, त्यावेळेला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांनी पुढाकार घेतला आणि देशामध्ये आदर्श अशा पद्धतीचं पुनर्वसन या नवी मुंबई विमानतळाचं झालेलं आहे. याचाही आपल्या सगळ्यांना मनापासून अभिमान आहे. या विमानतळाचं काम लवकर सुरू झालं पाहिजे, पूर्णत्वाला लवकरात लवकर आलं पाहिजे, यासाठी माननीय देवेंद्रजींनी सातत्यानं पाठपुरावा केला आहे. विमानतळाचं काम पूर्ण होण्याच्या आधी या विमानतळाला इथल्या प्रकल्पग्रस्तांची, भूमिपुत्रांची, आपल्या सगळ्यांची मागणी आहे, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं गेलं पाहिजे आणि याच्यासाठी देखील माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. या विमानतळाच्या माध्यमातून या ठिकाणी या परिसरातल्या लोकांच्या आशा आकांक्षा याची देखील पूर्तता होणार आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण याच्यासाठी आंदोलन करत होतो, ही आंदोलन करत असताना व्यासपीठावरच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना, तुमच्या सहित सर्व लोकांना अनेक केसेस अंगावरती घ्याव्या लागलेल्या आहेत आणि या अंगावरती केसेस घेऊन देखील आपण सगळ्यांनी संघर्ष केला. माननीय देवेंद्रजींनी याला पाठिंबा दिला. मी त्यांचं या व्यासपीठाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन की या राज्यामध्ये सरकार आल्या केंद्रीय या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी नुसता ठराव पास केला नाही, तर या विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये प्रचंड बहुमतानं किंवा एकमतानं तो ठराव मान्य झाला. याचं कारण शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला तो ठराव पुढे आणला गेलेला होता. आज या परिसरामध्ये असलेली ही जी महापालिका आहे, या महापालिकेचा जन्म देखील फडणवीस साहेबांच्यामुळे झालेला आहे. या परिसराला एक चांगलं नीटनेटकं स्वरूप यावं यासाठी देवेंद्रजींनी पनवेल महापालिकेला मान्यता दिली आणि या महापालिकेच्या सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी देखील ते आपल्यामध्ये सातत्यानं प्रयत्न करतायत. आणि म्हणून या शहराला भक्कम असं आर्थिक पाठबळ लाभलं पाहिजे, याच्यासाठी त्यांचं पाठबळ आपल्याला लाभतंय. आपण त्यांना विनंती केलेली होती की GSTचं जे अनुदान हे आम्हाला मिळतंय, सुरुवातीला ते निश्चित झालं होतं वर्षाला 72 कोटी, पण आम्ही सांगितलं की हे किमान त्या पहिल्या 2016-17 या वर्षामध्ये 250 कोटीच्या घरामध्ये असायला पाहिजे. शासनाच्या काही अधिकाऱ्यांची कॅल्क्युलेशनमध्ये चूक आहे आणि या संदर्भामध्ये त्यांना ज्या वेळेला आम्ही सांगितलं, दुर्दैवानं आधी ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारनं आपल्या बोलण्याकडं कुठलंही लक्ष दिलं नाही, पण देवेंद्रजी यांच्याकडे आपण विनंती केली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं महापालिकेच्या जे हक्काचं आहे ते महापालिकेला मिळालं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या महापालिकेचं GSTचं अनुदान 72 कोटीवरून 435 कोटीवरती जाऊन पोहोचलं आणि प्रत्येक वर्षी याच्यामध्ये 8% वाढ होते. मला असं वाटतं की एक कर्तव्य दक्ष असा नेता कसा असावा, राज्याचा प्रमुख कसा असावा, याचं उदाहरण देवेंद्रजींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पनवेल परिसर असेल, उरण परिसर असेल, या परिसरामध्ये विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक पायाभूत सुविधांची विजेची कामं करायची आहेत. आपण त्यांना विनंती केली आणि ही विनंती केल्यानंतर या संदर्भामध्ये RDSSच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला 480 कोटीचा निधी हा देऊ केलेला आहे. निश्चितपणानं याच्या माध्यमातून आपल्या विजेचा जो लपंडाव चालतो तोही आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला थांबताना पाहायला मिळालेला आहे. वेगवेगळ्या मार्गानं आपल्या या सगळ्या परिसराला समृद्ध करण्यासाठी जसं देशाचे पंतप्रधान काम करतात, तशाच पद्धतीनं आज राज्याचे प्रमुख म्हणून शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा हे देखील आपल्याला मदत करतायत. या ठिकाणी खूप बोलणं योग्य नाही, पण निश्चितपणानं या सर्व परिसरामध्ये नव्यानं झालेली आपली महापालिका, या महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यावेळेला एकाच वेळेला टॅक्सच्या नोटिसा सर्वांना पाठवल्या गेल्या आणि एकाच वेळेला 5 वर्षाच्या नोटिसेस या सगळ्यांना गेल्या आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी सुद्धा काही लोक पुढे आली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही टॅक्स भरण्याची गरज नाही, आम्ही हा टॅक्स माफ करून देऊ. हायकोर्टात गेले, कोणी सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतात आणि त्यामुळे अनेक लोकांनी वेळेवरती टॅक्स भरला नाही, त्यांना शास्ती लागली आणि ही शास्ती, या शास्तीचाही मोठा प्रमाण या ठिकाणी आहे. इथं सिडकोनं आधी सेवा कर वसूल केला आणि पुन्हा या ठिकाणी महापालिकेचाही टॅक्स आहे. लोकांचं म्हणणं आहे महापालिकेनं सेवा द्यायला सुरू करायच्या आधीच
हा टॅक्स कसा काय लागतो आणि त्यामुळे हे डबल टॅक्सेशन आहे, हे डबल टॅक्सेशन आपण माफ करा अशा पद्धतीची सुद्धा इथल्या परिसरातल्या नागरिकांची विनंती आहे. आज या राज्याचे प्रमुख म्हणून शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा हे आपलं नेतृत्व करतायत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपले पालक म्हणून ते खऱ्या अर्थानं काम करतायत. अनेक गोष्टी ज्या त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवल्या, त्यांनी त्याच्यातून आपल्याला मार्ग काढून दिला. मला खात्री आहे की याही बाबतीमध्ये आपल्याला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून, राज्याच्या सरकारच्याकडून आपल्याला या बाबतीमध्ये न्याय निश्चितपणानं मिळेल. आज हे सरकार पूर्ण ताकदीनं आपल्यासाठी काम करत आहे आणि आपण पाहतोय केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार जेव्हा आपल्यासाठी ताकदीनं काम करतं, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज सोमवार, पुढच्या सोमवारी आपलं मतदान आहे आणि म्हणून या सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी आपण सगळेजण सज्ज झालोय. आणि आजपर्यंत या पनवेल मतदारसंघानं आप्पांना जेवढी आघाडी दिली नसेल ती आघाडीचे सर्व उच्चांक मोडीत काढून आपल्याला आप्पांना या वेळेला निवडून आणायचं आहे, त्यांची धनुष्यबाण निशाणी निवडून आणायची आहे. यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर मावळ लोकसभेत शोभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री अप्पा वारणे साहेब यांना विनंती करते की त्यांनी उपस्थित मतदार बंधू भगिनींना संबोधित करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंददिघे साहेब यांना अभिवादन करून माझ्या प्रचारासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर, या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भीमसेन माळी, शिवदास कांबळे, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित परेश ठाकूर, नितीनजी पाटील, नरेंद्रजी पाटील, उपस्थित सर्व महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी, उपस्थित सर्व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप, मनसे या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून NDA घटक पक्षाचा उमेदवार या नात्यानं या मतदारसंघातील लोकसभेला सामोरं जात असताना गेल्या 10 वर्षापूर्वी माझ्यावरती तुम्ही जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र ठेवून या परिसरामध्ये विकासाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष या परिसरामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामाच्या माध्यमातून या परिसरामध्ये सातत्यानं तुमच्याबरोबर राहिलो. राज्यामध्ये स्थित्यंतर झालं. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम गेले अनेक वर्ष करत होतो. ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो वसा आणि वारसा सातत्यानं चालू ठेवला.
राज्यामध्ये परिवर्तन होत असताना देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार राज्यामध्ये आलं आणि महायुतीच्या माध्यमातून 2014-2019ला तो या परिसरातील जनतेनं कौल दिला होता आणि गेले 25 वर्षाची महायुतीची या राज्याने मान्य केली होती आणि त्या खऱ्या अर्थानं ती साकारण्याचं काम 2024मध्ये देखील झालेलं आहे. या परिसरामध्ये काम करत असताना JNPTला जाणाऱ्या मार्गावरती सातत्यानं कंटेनर जामची समस्या आपल्याला उद्भवत होती आणि त्या मार्गिकेवरती देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय गडकरींच्या माध्यमातून आपण आता 8 लेनचा रस्ता त्या भागामध्ये केलेला आहे. नव्यानं मार्ग चौकपासून JNPTला जाणाऱ्या मार्गिकेवरती जवळपास 4,600 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला देखील मान्यता मिळालेली आणि याच पद्धतीने देशामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचा एक नवीन संकल्प देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि त्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये मेट्रो देखील त्याची सुरुवात झाली. सिडको आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या मेट्रोला आज गती देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतं आहे. त्याचबरोबर पनवेल ते कर्जत रेल्वे मार्ग व्हावा ही अनेक दिवसाची मागणी होती आणि केंद्र सरकारने त्याला पुढाकार घेऊन मान्यता दिली. आता त्याचं काम 80% पूर्णत्वाला झालेलं आहे. पनवेल ते उरण रेल्वे मार्गाचं काम अनेक दिवस रखडलं होतं, परंतु त्याला गती देण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाने घेतलं. गडकरींच्या माध्यमातून रस्त्याचं जाळं निर्माण होत असताना देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून पनवेल ते उरण या मार्गिकेचं देखील काम पूर्णत्वाला गेलं आणि पनवेलपासून असणारा JNPTचा पोर्ट देशामध्ये सर्वाधिक मोठा पोर्ट ज्याचा उल्लेख प्रशांतजींनी केला. पहिलं JNPTच तो पोर्ट करत होते, त्याचे 4 पोर्ट झाले आणि ज्या वेळेस ट्रॅफिक जामची समस्या येत होती तर महिन्याकाठी 35,000 कंटेनर जात होते. आता महिन्याकाठी 1.5 लाख कंटेनर जातात आणि हा देशाला आर्थिक सुबत्ता देण्याचं काम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. अनेक स्थानिक प्रश्न देखील या ठिकाणी आहेत, परंतु ज्यावेळेस 2016मध्ये माननीय देवेंद्रजींनी निर्णय घेतला आणि महापालिकेमध्ये नगरपालिकेचं महापालिकेमध्ये रूपांतर केलं. सिडको काही दिवस या परिसरामध्ये नियंत्रण करत होते, सुविधा पुरवत होते, परंतु काही प्रश्न प्रलंबित आहे. राज्यामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं सरकार काम करते आणि म्हणून या माध्यमातून देवेंद्रजींना विनंती करल की आपण या अगोदर पिंपरी चिंचवड शहरासाठी आपण शास्तीकर माफ केलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि ही शास्ती जे पनवेल महापालिकेच्या करदात्यांना लावली ती देखील माफ करण्याचं पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रयत्न करावं. कारण सर्वसामान्य माणसाच्या घरावरती तो दिलेला तो टॅक्स माफ करण्याचं काम आपण आगामी कालावधीमध्ये कराल अशी मला आशा वाटते. पनवेलच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या MGPच्या माध्यमातून 100 MLD पाण्याची योजना आता पूर्णत्वाला जाते. पुढच्या कालावधीमध्ये ते 200 MLD पर्यंत पाणी नेण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होईल. ते खातं देखील माननीय देवेंद्रजीकडे आहे आणि काम करणारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी सगळ्यांची ख्याती आहे. नवीन विमानतळाच्या बाबतीमध्ये सातत्यानं या परिसरामध्ये रामशेठ आणि प्रशांत शेठच्या माध्यमातून काही पक्ष या ठिकाणी काम करत असताना केवळ दलालीचं काम करतात, केवळ ठेकेदाराचं काम करतात, केवळ ठेक्याचं काम करतात. परंतु मी तुम्हाला सांगतो राज्य सरकारच्या माध्यमातून या रायगड परिसरातील शेतकऱ्यांना, या ठिकाणी स्थानिक पुत्रांना न्याय देण्याची कुणी भूमिका घेतली असेल तर देवेंद्रजींनी पुढाकार घेऊन ती भूमिका सातत्याने घेतलेली आणि म्हणून नवीन विमानतळाच्या 10 गावांचा प्रश्न विस्थापितचा आला. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आणि जवळपास 22.5% परतावा त्या गावाच्या नागरिकांना देण्याचं काम केलेलं आहे. काही जणांनी ज्योती वाढवली, त्याच्यात व्यथा देखील परतावा देण्याचं काम केलेलं आहे आणि या संपूर्ण परिसरातील नागरिकांची मागणी लोकनेते दिबा पाटलांचं नाव त्या विमानतळाला, नियोजित विमानतळाला देण्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो
राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि ज्यावेळेस विमानतळात चालू होईल त्यावेळेस केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील माननीय देवेंद्रजी सांगतील, केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील दिबा पाटलांचंच नाव या विमानतळाला दिलं जाईल, एवढं मी केंद्राचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो. शेवट काम करणारं सरकार आहे. पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार येणार आहे. एक सुरक्षित सरकार, या देशाला चालना देणारं सरकार आणि या देशातील तमाम नागरिकांना सुरक्षा देऊन त्यांची आर्थिक सुबत्ता वाढवणारं सरकार म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये काम करते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, विरोधी पक्षाकडे कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाही, विरोधी पक्षाकडे कुठल्या प्रकारचा विकासात्मक कुठल्या प्रकारचे मुद्दे नाहीत. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जी खिचडी एनडीची झालेली आहे, त्या एनडीच्या माध्यमातून आपल्यासमोर ही मंडळी येतात. त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवरती भारत देश एक सक्षम देश म्हणून उभा राहतोय आणि पुढच्या कालावधीमध्ये देखील मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशाची सत्ता या मोदीजींच्या बरोबर येणार आहे. परंतु तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरामध्ये काम करत असताना गेले 10 वर्ष केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. माझ्या विकास पर्व या पुस्तिकेतून, माझ्या जाहीरनाम्यातून ते तुमच्यापुढं सातत्यानं मांडत गेलेलो आहे. आपण पाहतो विकासात्मक मुद्दे घेऊन मतदारापुढं आम्ही जातोय, विरोधी पक्षाचे सगळे नेते मंडळी, सगळे उमेदवार टीकात्मक मुद्दे घेऊन पुढे जातात. आम्हाला देशाचा विकास करायचा, या परिसराचा विकास करायचा आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरती भारत देश एक सक्षम होतोय. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देशाची मान जगाच्या पाठीवरती उंचवली जाते. आणि म्हणून येत्या 13 मेला आपण सर्वांनी महायुतीचा उमेदवार म्हणून आपण माझ्याबरोबर राहावं. गेले 10 वर्ष जे प्रेम जे आपण सर्वांनी मला दिलं, तशाच प्रकारचं प्रेम आपण सातत्यानं द्यावा. माझी खून आहे धनुष्यबाण आणि माझा या मशीनवरती, वोटिंगच्या मशीनवरती 2 नंबरला माझं चिन्ह आहे. धनुष्यबाणाच्या समोरचं चिन्ह बटन दाबून आपण पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. भविष्यातही आपल्या हातून मावळ मतदारसंघाची अधिकाधिक प्रगती होईल असा विश्वास आपल्या शब्दातून जाणवला. आपला हा निर्धार निश्चयामध्ये परिवर्तित करणारे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. बोला भारत माता की वंदे वंदे. अब की बार, अब की बार. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्री राम, जय जय श्री राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही या ठिकाणी वंदन करतो. आणि आजच्या या अतिविशाल सभेमध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले या रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं लोकनेते म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूरजी, आपले उमेदवार आणि जे पनवेल मतदारसंघाच्या बूस्टर डोजमुळे रेकॉर्ड मताने 3ऱ्यांदा लोकसभेमध्ये जाणार आहेत ते श्रीरंगप्पा बारणे
या मतदारसंघाचे तरुण तडफदार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूरजी, सन्माननीय बाळासाहेब पाटील, अविनाशजी कोळी, नितीनजी पाटील, अरुण शेठ भगत, परेशजी ठाकूर, चारुशिलाताई घरत, प्रकाशजी बिनेदार, रामदासजी शेवाळे, प्रथमेश सोमण, कुंदाताई गोळे, महादेव पाटील, भीमसेन माळी, शिवदास कांबळे, नरेंद्र गायकवाड, संदेश ठाकूर, योगेश चिले, नितीन काळे, अतुल चव्हाण, मनीषाताई ठाकूर, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर लिस्ट तयार करणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तरी देखील मी अधिक क्षमा मागतो. आणि या विराट संख्येने उपस्थित असलेल्या